नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आत्ता तुम्ही ऐकणार आहात हेमा नागपूरकर यांची कथा गिनीज बुक. जग जिंकल्याच्या आविर्भावात जॉन त्या दिवशी लोकांशी बोलत होता. त्याच्या वागण्यापायी प्रेमाची भावना फारशी उरलीच नव्हती मनात, पण आता शिसारी आली होती त्याच्या वागण्याची. कसा संसार केला या माणसाशी मी, तोही 50 वर्ष. मागच्याच वर्षी लग्नाची गोल्डन ज्युबिली साजरी केली आम्ही, तीही याचीच कल्पना. भांडत भांडत 50 वर्ष संसार केला, तो साजरा कशाला करायचा? पण याला मिरवायची हौस मोठी. अगदी कोणाचं फ्युनरेल असेल ना, तर तिथे सुद्धा हा आपला फोटो आला पाहिजे म्हणून धडपडणार. मग एकाच बाईबरोबर 50 वर्ष राहिलो याचं लोकात प्रदर्शन नको मांडायला? तेव्हाचा लग्नाचा वाढदिवस आणि आत्ताचा डिव्होर्स, याच्यासाठी सगळं सारखं. लोकांच्या चर्चेचा विषय होणं महत्वाचं. बघता बघता खूप माणसं गोळा झाली. टीव्ही, कॅमेरे, हातात माईक घेतलेले रिपोर्टर्स. मला काहीच समजेना की इथे कोर्टाच्या बाहेर हे काय चाललंय. मग कुणीतरी सांगितलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची माणसं येणार आहेत म्हणून. 98व्या वर्षी डायव्होर्स घेण्याचा जागतिक विक्रम केला होता म्हणे जॉनने. पांचटपणा सगळा. आता याच्या गोवऱ्या गेल्या मसणात आणि जागतिक विक्रम कसला करतोय? तर लग्न मोडल्याचा. त्याच्या नशिबानं आम्ही दोघेही जिवंत राहिलो, आणि आधी मीच डायव्होर्ससाठी अर्ज केला नाही म्हणून. नाहीतर आज आहे अशी परिस्थिती गेली कित्येक वर्ष अशीच आहे की. यांच्या डोक्यातलं हे वर्ल्ड रेकॉर्डचं खूळ मात्र खूप जुनं. मध्यंतरी फुगे फुगवण्याचंच वेळ घेतलं होतं. दिवस दिवस फुगे फुगवत बसायचा. ते संपलं तर एका मिनिटात जास्तीत जास्त अंडी खाण्याची प्रॅक्टिस सुरू केली. रोज ही एवढी अंडी घेऊन यायचा. शेवटी डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली तेव्हा बंद झालं ते. यांनी हे असं वाहवत जायचं आणि घराची सगळी जबाबदारी माझ्या डोक्यावर टाकून मोकळं व्हायचं. बापानं पैसा ठेवला होता, त्यामुळे 2 वेळचं पोट भरायची चिंता नव्हती. म्हणून काय झालं? 3 मुलं होती पदरात. त्यांची शाळा, त्यांची प्रगती याकडे कधी ढुंकून सुद्धा बघितलं नाही याने. जेफ बिचारा माझ्या मदतीला देवासारखा धावून यायचा प्रत्येक वेळी. तर जेफलाच बदनाम केलं याने. त्याचे आणि माझे संबंध होते असं भर कोर्टात सांगितलं. मेरी तर अशी संतापली होती, म्हणाली डोकं फिरलंय डॅडचं. अगं जेफ अंकलमुळे याचा संसार सुखानं पार पडला. मम्मी, अगं डॅडपेक्षा जेफ अंकल जवळचा वाटायचा आम्हाला. त्याचे उपकार स्मरायचे सोडून हा भलते सलते आरोप लावतोय त्याच्यावर, आणि तू चक्क ऐकून घेतेयस. संवेदना शून्य बनले होते ना आम्ही तेव्हा. जॉन आणि जेफ दोघंही माझे मित्र होते. दोघेही आवडायचे मला. तसे दोघांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध. जॉन देखणा, रुबाबदार आणि सगळ्यांशी हसून खेळून बोलणारा. तो तसा वयाने मोठा, पण त्याच्या राहणीमानानं वय जाणवायचं नाही. घरचा सधन असल्यामुळे अगदी टिपटॉप राहायचा. मात्र स्वभावानं चंचल. त्याचा एक डिवोर्स झालेला होता, आणि तसा तो एकाही नोकरीत वर्ष 6 महिन्यापेक्षा जास्त टिकतच नसे. शो ऑफ करण्यात एकदम पटाईत. आणि त्याच्या उलट स्वभाव जेफचा. सावळा तरतरीत जेफ मितभाषी होता. सहसा त्याची कोणाची मैत्री मात्र जुळत नसे. आमचं त्रिकूट कसं काय जुळलं होतं कोण जाणे. एक दिवस जॉन माझ्याकडे आला, म्हणाला चल फिरायला जाऊया बाईकवरनं. श्रावण महिन्याचे दिवस होते ते. नुकताच पावसाचा शिडकावा येऊन गेला होता. आम्ही निघालो गावाबाहेरच्या डोंगराकडे. पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं सुसनात दिसत होती.
पानांच्या कडेला जमलेले पावसाचे थेंब खाली पडत असताना सूर्यकिरण पडले की लख्खकन चमकत होते. वळणानं वर जाताना थंडगार वारा अंगाला झोंबत होता. आम्ही कड्याच्या बाजूला असणाऱ्या कातळावर बसलो. पाऊस पडून गेलेला असल्यानं डोंगराच्या कपारीतनं बारीक बारीक पाण्याचे प्रवाह खालच्या दरीत पडत होते. जशा काही डोंगराच्या पांढऱ्या जटा असाव्यात असा भास होत होता. जॉन उठून माझ्या पायाशी बसला. माझ्या मांडीवर त्याने डोकं ठेवलं. अरे असं काय? असं मी म्हणताच म्हणाला, मला छान वाटतंय, शांत वाटतंय. नकळत मी त्याच्या केसातनं हात फिरवायला लागले. म्हणाला, सारा मी खूप दुःखी आहे ग. माझी बायको खूप भांडायची माझ्याशी. आणि आता तो स्फुंदून रडायलाच लागला. मी गोंधळून गेले. मी त्याला खांद्याला धरून उठवलं तसा तो लहान मुलासारखा बिलगला मला. म्हणाला, सारा लग्न करशील माझ्याशी? प्लीज नाही म्हणू नकोस ग, नाहीतर एखाद्या वेळी मी आत्महत्या सुद्धा करेन. त्याला थोपटत मी म्हणाले की ठीक आहे जॉन, मी विचार करीन. तर म्हणाला, नाही सारा, आता विचार करू नकोस. तू मला सुखात ठेवशील याची खात्री आहे मला. प्लीज प्लीज हो म्हण की. पुन्हा त्याला उमाळा आला आणि मी विरघळले. करेन लग्न मी तुझ्याशी जॉन. हे ऐकताच त्यांनी मला उचलून गरगर फिरवलं. समोरच्या दरीकडे तोंड करत ओरडून म्हणाला, ऐका हो ऐका, सारा आणि मी लग्न करणार आहोत, ऐका हो ऐका. समोरच्या डोंगरावरनं त्याचेच प्रतिध्वनी ऐकू आले आणि आम्ही हसत हसत एकमेकांना बिलगलो. त्याच धुंद अवस्थेत आम्ही परत निघालो. सूर्य मावळतीकडे निघालेला, त्याचा सोनेरी प्रकाश आसमंतात पसरला होता. सारं कसं सुंदर भासत होतं. ही आनंदाची बातमी दुसऱ्या कोणालाही सांगण्याआधी मला जेफला सांगायची होती. काय योगायोग बघा, जेफ आलाच संध्याकाळी. त्याला बघताच मी आनंदले. म्हणाले, तुझीच आठवण काढत होते जेफ. अरे मला ना तुला एक गंमत सांगायची आहे. तो म्हणाला, मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे सारा, इकडे ये की. त्यांनी मला हाताला धरलं, खुर्चीत बसवलं. माझे हात हातात घेत तो दुसऱ्या खुर्चीत टेकला. म्हणाला, सारा, आपण चांगले मित्र तर आहोतच, पण तू माझ्यासाठी त्याही पलीकडे स्पेशल आहेस हे मला अलीकडे जाणवायला लागलंय. सारा, माझ्याशी लग्न करशील तर खूप सुखात ठेवीन ग मी तुला. मी अवाकच झाले. हे काय घडतंय माझ्या आयुष्यात कळे ना मला. मी जेफला म्हटलं की जेफ, तू माझा अत्यंत जवळचा मित्र आहेस खरा, पण आपलं नातं त्या पलीकडे जावं असं काही मला वाटलं नाही. आणि कालच मी जॉनला लग्नाचं वचन दिलंय आणि तीच गंमत मी तुला आत्ता सांगणार होते. जेफनी मान खाली घातली. त्याचा चेहरा विदीर्ण झालेला होता. त्याचे हात मी पुन्हा हातात घेतले आणि हळुवारपणे म्हटलं, हे बघ जेफ, तू आम्हा दोघांचाही जवळचा मित्र आहेस. भावापेक्षाही जास्त मानते मी तुला. प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. तुझी मैत्री मला गमवायची नाही आहे. त्यावर जेफ 5 मिनिटं तसाच स्तब्ध बसला. जणू काही ही बातमी तो मनात पचवत होता. नंतर त्याने मान वर केली. म्हणाला, सारा, तुझा निर्णय शिरोधार्य. आपल्या मैत्रीत काही अंतर पडणार नाही. केव्हाही हाक मार, मी धावून येईन. त्याच्या दाराबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी बघत राहिले. यांनी जर मला 2 दिवस आधी विचारलं असतं तर मी याला हो म्हटलं असतं का? माझ्या प्रश्नाला मीच उत्तर देऊ शकत नव्हते. नंतरच्या आयुष्यात मात्र असं घडलं असतं तर बरं झालं असतं असं वाटणारे प्रसंग वरचेवर येत राहिले. जॉननी मला आपल्या सुखाचा प्रस्ताव दिला होता तर जेफनी माझ्या सुखाचा विचार केला होता. मी मात्र जॉनच्या प्रदर्शनाला भुलले आणि त्याला होकार देऊन बसले. जॉनच्या अंगाला धगही लागायची नाही. मध्यंतरीच्या काळात जेफचं लग्न झालं. जेफची बायको मोना त्याच्यासारखीच सुस्वभावी, शांत होती. त्यांचे आमचे घरोब्याचे संबंध आणखीनच दाट झाले.
माझी 2 मुलं, मोठी मेरी आणि जॉन ज्युनियर पाठोपाठची. त्यांची सतत दुखणी बाणी चालू असत. जॉन तर कुठलीच जबाबदारी घ्यायला तयार नसायचा. जेफ आणि मोनासुद्धा धावून धावून यायचे. मात्र त्यांचं दुर्दैव असं की मोनाला गर्भारपणी इतका त्रास झाला की ती वाचली हे नशीब. मात्र झालेल्या कॉम्प्लिकेशन्समुळे तिची गर्भाशयाची पिशवी काढून टाकायला लागली. त्यामुळे ती आता आई होऊ शकणार नव्हती. जेफ आणि मोना अतिशय दुःखी झाले. मोनाने तर जेफला तू दुसरं लग्न कर, तुला मुलं होऊ देत, मी बाजूला होते इथपर्यंत सांगितलं. अर्थात जेफनी याला सपशेल नकार देत आपल्या नशिबात असेल त्याचा स्वीकार करावा असं म्हणत मोनाला दिलासा दिला. हे सगळं ऐकल्यानंतर त्या दोघांच्या दुःखात सहभागी होण्याऐवजी करायचीत काय त्याला स्वतःची मुलं, तुझी आहेत की मुलं, असं जॉन कुत्सितपणे म्हणाला. त्याच्याकडे लक्ष न देता जेफ आणि मोना माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असायचे. एकदा मेरीला कांजण्या आल्या, ती तापानं फणफणली होती आणि ज्युनियरला जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या. त्याला दवाखान्यात न्यायचं तर मेरीकडे कोण बघणार. मी जॉनला हाक मारली, म्हटलं हे बघ तू मेरीच्या कपाळावर पट्ट्या ठेव, मी ह्याला दवाखान्यात घेऊन जाते. तर हा ट्रक सूट घालून जोडे चढवून माझ्यासमोर उभा, म्हणाला माझी गोल्फची मॅच आहे, लोक तिकडे माझी वाट बघत असतील, मी निघालो, तू बघ तुझं काय ते. आता माझ्या जीवाचा संताप झाला. म्हटलं अरे किती उलट्या काळजाचा दगड आहेस तू, एवढी माया नाही का पोरांबद्दल, दोघेही आजारी आहेत, मी कशी बघू. पण हा आपला मख्ख जाताना एवढा आगाऊपणा की म्हणतो कसा, झेप असेल की मोकळा आणि नसेल तर येईल धावून. आणि नुसतं बोलून थांबला नाही, त्यांनी फोन केला जेफला. ती दोघं देव माणसं हो, ताबडतोब धावून आली दोघं. त्यांना बघताच माझा बांध फुटला. म्हटलं जेफ कुठल्या मूर्ख क्षणी मी या जॉनला लग्नाचं वचन दिलं, पश्चात्ताप होतोय आत्ता मला. मी गदगदून रडायला लागले. मी शांत होईतो जेफ माझ्या डोक्यावर थोपटत राहिला. त्याच्या बायकोनी मेरीच्या कपाळावर पट्टे ठेवायला सुरुवातही केली होती. म्हणाला ज्युनियरला मी घेऊन जातो, तू छोट्याकडे बघ, काही काळजी करू नकोस. हे असे अनेक प्रसंग वारंवार घडत होते. जेफ आणि मोनानं खूप माया लावली मुलांना. धाकटा मायकेल तर नेहमी म्हणायचा की माझा अभ्यास जेफ अंकलकडेच होतो. पण या सगळ्यामुळे जॉन मात्र मोकळा सुटला, नवे नवे उद्योग करायला. कुठल्या गोष्टीत यश मिळालं नाही की याची नुसती चिडचिड सुरू व्हायची. पण कुठलीही गोष्ट तडीला लावण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी त्याच्याकडे नव्हती. सगळं आपलं वरवरचं. हां, फक्त स्वतःचं खाणं पिणं व्यायाम या बाबतीत फार काटेकोर होता तो. म्हणून तर एवढं दीर्घायुष्य लाभलं ना त्याला. मी मात्र काही न करता फरफटत राहिले त्याच्याबरोबर. आता कदाचित तो सुद्धा त्याच्या नशिबाचा भाग असेल. मध्यंतरीच्या काळात जेफ आणि मोना दोघेही काळाच्या पडद्याआड गेले. माझी मुलं मात्र जॉनच्या वळणावर नाही गेली सुदैवानं. जेफची त्यांनी शेवटच्या दिवसात पोटच्या मुलासारखी सेवा केली. इथेही जॉन चडपडायचा, म्हणायचा बघ 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 कशी धावून धावून करतायत त्याचं, इथे मी त्यांचा बाप आहे हे सांगायला लागेल. आता जेफ गरजेला धावून यायचा हे कसं सोयीस्करपणे विसरला हा. पण वाद घालूनही कंटाळा यायचा. मग तो बोलायला लागला ना की मी सरळ उठूनच जायची. वय वाढत चाललं. गिनीज बुकमध्ये नाव येण्याचं जॉनचं स्वप्न विरत चाललं. एक दिवस मात्र अचानक अलिबाबाच्या गुहेची चावी मिळाल्यासारखं झालं त्याला. कुणी कान भरले कोण जाणे, पण एक दिवस तो घरी आला, तोच कुर्रापती काढण्याच्या तयारीनं. काय ग जेफ, तुला खूप आवडायचा नाही का? बरं मग आज काय आठवलं तुला हे?
माझ्याऐवजी त्याच्याशी लग्न झालं असतं तर बरं, असं वाटतं ना तुला? खात्री आहे तशी माझी. माझ्याशी तू लग्न केलंस त्याच्यानंतर तो रागावला नाही, आपल्याशी संबंध तोडले नाहीत. बरोबर आहे, कारण तो सज्जन होता. मुलांनाही खूप लळा होता त्याचा. अरे तू बाप असून स्वतःची कर्तव्य पार पाडली नाहीस, त्याने कुणास ठाऊक मीच बाप आहे का मुलांचा, असं म्हटल्यावर मात्र मी भडकले. म्हणाले, जॉन जॉन आता तू मर्यादा ओलांडतोयस. तर म्हणाला, आता का चिडतीयस? तू मर्यादा पाळल्यास का? लग्न केलंस माझ्याबरोबर आणि मजा मारत राहिलीस जे बरोबर. जॉनच्या तोंडून हे शब्द न बोलता मी सरळ मेरीकडे निघून आले. जॉनच्या प्लॅनप्रमाणेच झालं सगळं. मला मात्र कळलं ते 2-4 दिवसांनी डिव्होर्सची नोटीस आली तेव्हा. मेरी तर थक्क झाली. म्हणाली, डॅडला काय म्हातारचळ लागलाय का? बरं झालं जेफ अंकल नाही आहे, किती यातना झाल्या असत्या त्यांना. पण जॉननी सगळं ठरवून केलेलं होतं. जॉनच्या वयाचं कारण सांगून कोर्टात तारीखही लागली लगेच. माझ्या आणि जेफच्या निर्मळ संबंधांवर नको तेवढी चिखलफेक केली गेली. समोर बसलेली मेरी सारखी उसळत होती, काहीतरी बोल, सारखं मला खुणावतही होती. पण या सगळ्याचा उबग आला होता मला. त्याच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं न देताच मी सरळ खाली उतरले आणि जॉनचा मार्ग मोकळा झाला. नंतरचे ते कोर्टाबाहेरचे रिपोर्ट्स बघून जॉनचा सगळा डाव लक्षात आला माझ्या. त्याला माझ्या आणि जेफच्या संबंधाबद्दल तिळमात्र सुद्धा शंका नव्हती. हे सगळं खोटं आहे हे तो जाणून होता. पण त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं गिनीज बुक. जन्मभर त्या गिनीज बुकमध्ये आपलं नाव यावं या स्वप्नानं पछाडलेला जॉन अशा रीतीने आपली इच्छा पूर्ण करू पाहत होता. देवानं दिलेलं दीर्घायुष्याचं वरदान तो यासाठी राबवत होता. माणसाचं वय वाढत जातं तसा तो अधिक परिपक्व होत जातो. भौतिक सुखातून, इच्छा आकांक्षातून निवृत्त होत जातो असं म्हणतात, पण इथे याच्या इच्छेला अंतच नव्हता. सुदैवाने आणखीन 2 वर्ष हा जिवंत राहिलाच तर आणखीन एक विक्रम करेल तो. 100व्या वर्षी लग्नाच्या वेदीवर चढण्याचा. तो पुन्हा येईल माझ्याकडे, म्हणजे अर्थात मी त्यापर्यंत जिवंत असीन तर. तो माझ्याकडे येईल, माझी माफी मागेल, अगदी गुडघे टेकून याचना करेल. त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे, माझ्या विना त्याचं आयुष्य कसं भकास आहे याचं रसभरीत वर्णन करेल आणि मग मला प्रपोजही करेल. माझ्यावरच्या प्रेमाखातर नाही हां, गिनीज बुकच्या आकर्षणामुळे. खात्रीच आहे माझी. त्यावेळी मी तयार झाले तर दुहेरी विक्रम होईल तो. 98व्या वर्षी जिच्याशी डायव्होर्स घेतला तिच्याशीच 100व्या वर्षी लग्न करण्याचा. आणि मी सुद्धा कदाचित हो म्हणीन. आता या वयात गमावण्यासारखं राहिलंय काय? ज्या जॉनचे अनंत अपराध मी जन्मभर पोटात घालत आले त्यात आणखीन एकाची भर. त्याचा दुहेरी विक्रम होण्यासाठी, त्याच्या स्वप्नातल्या गिनीज बुकसाठी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात हेमा नागपूरकर लिखित कथा गिनीज बुक. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, मित्रमंडळीत शेअर करा. आणि हो, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करता येतं, हे लक्षात घ्या. आणि भेटत राहा मुख्य म्हणजे दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.